नमस्कार, मी विशाल परदेशी. स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. माझे कितीही पुतळे जाळा, मी तुम्हाला आरसा दाखवणारच. आरसा दाखवल्यावर इतके का घाबरता आणि जनावरांची नावं देऊन भाजपची संस्कृती स्पष्ट होते, असं देखील नवाब मलिक म्हणाले. वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले नाहीत, तर बोर्डाशी संबंधित लोकांच्या घरी छापे पडले, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत दिली. तर मी ईडीला घाबरतही नसल्याचं मलिकांनी स्पष्टपणे सांगितलं. राज्यात ईडीने 7 ठिकाणी छापेमारी केली आहे. पुणे मुंबईसह 7 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. वक्फ बोर्ड घोटाळ्यासंबंधी छापेमारी करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ईडीनं 2 उद्योगपतींच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या. ईडीकडून त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यात येते. ईडीनं जवळपास 7 ठिकाणी धाडी टाकल्या असून ईडीच्या 8 कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. अमृता फडणवीसांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना नोटीस पाठवली. ट्विटरवरून चुकीची आणि खोडसाळ माहिती प्रसारित करून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप अमृता फडणवीसांनी केला. काही दिवसांपूर्वी रिव्हर सॉन्गवरून मलिकांनी ट्विटरवर अमृता फडणवीसांचा फोटो प्रसारित केला होता. यावरूनच अमृता फडणवीसांनी मलिकांना नोटीस पाठवली आहे. आता या प्रकरणात नवाब मलिकांना न्यायालयासमोर उत्तर द्यावं लागणार आहे. मलिकांच्या आरोपांची चौकशी होणार आहे. मुंबई पोलीस चौकशी करणार असून या प्रकरणी समीर वानखेडे यांनी तक्रार केली होती. राष्ट्रीय SC/ST आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात ACP रँकचा अधिकारी चौकशी करणार असल्याची माहिती मिळते. परिवहन मंत्री अनिल परबांच्या घराबाहेर ST कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. विविध मागण्यांसाठी ST कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करतात. मात्र अद्याप ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताच तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतलं. ST कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं. इन्क्रिमेंटची मागणी वगळता माझ्या अखत्यारीतील मागण्या मान्य झाल्यात. कोर्टानं संप बेकायदेशीर ठरवला. जर संप सुरूच राहिला तर STचं मोठं नुकसान होईल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान कामावर येणाऱ्यांना संरक्षण देऊ असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं. तसंच कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन परबांनी केलंय. संपामुळे तुमचं STचं नुकसान होतंय, असं देखील अनिल परब म्हणाले. ST कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न सरकारनं अहंकाराचा प्रश्न करू नये, असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. ST कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत तुसडेपणानं चर्चा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू असून खासगी बसेसचा फायदा करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही दरेकर यांनी म्हटलं. राज्य सरकारनं ST कर्मचाऱ्यांची थट्टा मांडली, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या ST कर्मचाऱ्यांनी काही मागण्या केल्या, मात्र सरकार शिमगा करतंय, अशी टीकाही त्यांनी केली. ST कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं भाजपा उभा राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. ST कर्मचाऱ्यांच्या संपाला समर्थन देण्यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाला भेट दिली. घटनास्थळी भेट दिली आणि ST कर्मचाऱ्यांविरुद्ध ही आणीबाणी असून जर कोणी विरोध केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. आतापर्यंत राज्यात 36 ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी अजून सरकारला जाग आली नसल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे. खेड ST आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील संप सुरूच ठेवला आहे. सर्व ST बस आगारात लावून सर्व कर्मचारी आगारासमोर धरणे धरून बसलेले होते आणि आज ST कर्मचाऱ्यांच्या संपाच्या 3ऱ्या दिवशी मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी ST कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. ST कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेने पाठिंबा दिला असून आज मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलाच्या प्रतिकात्मक प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आघाडी सरकारला सुबुद्धी द्यायचं साकडं घालण्यात आलं. यावेळी मनसे पदाधिकारी आणि ST कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केलं. पुणे स्वारगेट बस डेपोतून सुरू असलेली प्रवासी सेवा खासगी वाहतूकदारांनी बंद केल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले. ST डेपोतून बस मिळत नसल्याने प्रवाशांना
पुन्हा घरी परतावं लागतंय, तर काही प्रवाशांना नाईलाजास्तव दुप्पट पैसे देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. औरंगाबाद एसटी डेपोमध्ये खासगी वाहतूक सुरू झाली, पण प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडं वसूल करून लूट सुरू आहे. राज्यभरात एसटी बंदमुळे आजही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. पुण्यातील शिवाजीनगर वाकडेवाडी बस डेपोतील संपकरांवर प्रशासनाची दडपशाही सुरू आहे. संपकरी कामगारांचं सामान रेस्ट रूमच्या बाहेर काढलं गेले आणि त्यामुळे कामगारांच्या पेट्या रस्त्यावरती आल्या. नागपुरातही खासगी बसेस मालकांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. 250 रुपये भाड्याच्या ठिकाणी प्रवाशांकडून 1000 ते 1200 रुपयांची लूट केली जाते आणि त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अमरावती जिल्ह्यातील 21 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आणि या निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र निलंबित केलं तरी चालेल, आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. बीडमधील एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि यामुळे बीड आगारातील डीसीनं कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहासह बाथरूमला कुलूप ठोकलं होतं. प्रशासनाच्या भूमिकेनंतर मनसे आक्रमक झाली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृहाला ठोकलेलं कुलूप जे होतं ते तोडलं आणि या ठिकाणी पुन्हा कुलूप लावू नये असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय सुरू आहे. प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे अनेक प्रवासी पंढरपूरच्या बसस्थानकामध्ये अडकून पडले आणि याचाच गैरफायदा खासगी वाहन चालक घेताना दिसत आहेत. परिवहन विभागाकडे याविषयी तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जातं. सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे आणि त्यामुळे शासनाने खासगी प्रवासी वाहनांना परवानगी दिली. मात्र खासगी वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आगारातील 10 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. ज्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं, त्यांनी फेटा बांधत पेढे वाटून उपासात्मक आनंद साजरा केला. एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्याने कामगारांचं स्वास्थ्य बिघडलंय. संप सुरू झाल्यापासून आजपर्यंत 35 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. मात्र प्रशासनाने कामगारांना न्यायालयीन आदेश दाखवून निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली आहे. चंद्रपुरात 30हून अधिक एसटी कामगारांचं निलंबन करण्यात आलं. संप मोडीत निघावा यासाठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मंगरुळपीर एसटी आगारातील संप करणाऱ्या प्रत्येकी 10 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे रिसोड एसटी आगारातील कर्मचारी आक्रमक झालेत. या निलंबनाचा निषेध आणि विलिनीकरणाची मागणी मान्य करावी यासाठी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रिसोड शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सांगलीमध्ये भाजपच्या वतीनं आघाडी सरकार आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक देशद्रोही असल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मंत्री मलिक यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. जळगाव इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्यानं राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर निषेध नोंदवला. पेट्रोल गॅस दरवाढ पुणे लोणावळा लोकल सेवा पूर्ववत सुरू करून तिकीट देण्याची मागणी ही करण्यात आली आहे. तसंच एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं आणि ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली ती त्वरित मागे घेण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी जनसामान्यांच्या मागण्यांसाठी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडेल. याची सर्व जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची राहील असा दमवजा इशारा वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिला. एसटी संपाबाबत अनिल परब आणि कृती समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
गुरुवारी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बैठक पार पडणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. एसटी महामंडळानं संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली. कोर्टात अवमान याचिकेवर संघटनेच्या वतीनं वेळ मागून घेण्यात आला. त्यामुळे शुक्रवारपर्यंत संघटनेनं आपली बाजू मांडण्याची मुभा कोर्टानं दिली. या संदर्भात सोमवारी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही आमचे आहात, बाहेरचे नाहीत. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमून काम सुरू केले. त्यामुळे राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारं आंदोलन करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलंय. हायकोर्टानं दिलेले आदेश हे कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. कोर्टानं संप बेकायदेशीर ठरवलाय. यात राजकीय पक्ष पोळी भाजून घेत आहेत. पडळकर आणि खोत यांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का? जर कामावर नसतील तर पगारही होणार नाहीत असा इशारा परवाने दिला. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये. मात्र परिवहन विभागानं पोलीस बंदोबस्तात खासगी बसला बस स्थानकातून प्रवासी वाहतुकीची परवानगी दिल्यानं प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. जळगाव बस स्थानकावर सुद्धा पोलीस बंदोबस्तात प्रमुख मार्गावर खासगी बस सोडण्यात येते. दरम्यान एसटीच्या तिकीट दराप्रमाणेच दर आकारण्याच्या सूचना परिवहन विभागाकडून खासगी बसेसना देण्यात आल्या. पुण्यातील एसटी डेपोतील चालक वाहकांचे रेस्ट हाऊस तोंडी आदेश देऊन खाली करायला लावले. त्यामुळे तळेगाव आगारातील चालक वाहक संतापले. त्यांनी पेट्या रस्त्यावर आणत आंदोलन केलं. लेखी आदेश नसतानाही प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला. गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यातल्या 11 डेपोतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. मात्र राज्य सरकार आणि शासन याची दखल घेत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह आंदोलन सुरू केलं. यात लहान मुलांसह घरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ऊर्जा विभागाच्या 6,500 कोटींच्या कामाच्या चौकशीच्या आदेशांवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 1 वर्षापूर्वी चौकशी केली नाही, आता अजून पुन्हा 6,500 कोटींची चौकशी सरकार करत आहे. महाराष्ट्रात जेवढे सरकारकडे डिपार्टमेंट आहेत ते वापरावे आणि 1 डिसेंबरच्या आत चौकशी करावी असं देखील बावनकुळे म्हणाले. साईबाबांच्या शिर्डीत सुरू असलेल्या विमानतळाची देशातील महत्त्वाचं विमानतळ म्हणून मान्यता मिळाली आहे. अल्पावधीत प्रवाशांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे शिर्डीच्या विमानतळाला केंद्र सरकारनं महत्त्वाचं विमानतळ म्हणून घोषित केलं. राज्य सरकारनं एमपीएससी परीक्षार्थींसाठी आज मोठा निर्णय घेतला. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी 1 वर्षाची मुदत दिली आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. अनेक विद्यार्थी परीक्षेपासून मुकणार होते. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथं तापी नदीच्या तीरावर उत्तर भारतीयांनी छठपूजा महोत्सवाचं आयोजन केलं. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून छठपूजेचा महोत्सव साजरा करता आला नाही. मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानं भुसावळ इथं उत्तर भारतीयांनी मोठ्या उत्साहात छठपूजा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेत. गेले काही दिवस मुख्यमंत्री पाठ आणि मानदुखीनं त्रस्त असल्यानं वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झालेत. रिलायन्स HN हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री दाखल झालेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हॉस्पिटलची आधी तपासणी केली. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. रियाज भाटीच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस राज्यात वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. 2015 साली बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाजला अटक करण्यात आली. सध्या तो फरार असल्याची माहिती मलिकाने दिली. रियाज भाटीचे फोटो पंतप्रधान आणि इतर भाजप नेत्यांसोबत कसे असा सवाल मलिकाने उपस्थित केला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हाजी आराफातला मोठं पद दिलं गेलंय असाही त्यांनी आरोप केला. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात राज्यात बनावट नोटांचं रॅकेट चालवणाऱ्यांना अभय देण्यात आल्याचा
ब्रेकनंतर बघूयात. राफेल विमान खरेदीत दलाली आढळल्यास संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने 2007 ते 2012च्या दरम्यान भारतीय मध्यस्थाला 7.5 मिलियन युरो म्हणजे जवळपास 64 कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक दावा फ्रेंचमधील एका वेबसाईटने केला. यावर पवन खेरा यांनी दलाली आढळल्यास चौकशीची मागणी केली. सणासुदीचा कालावधी संपल्यानंतर आता देशभरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढते. महाराष्ट्रात देखील दिलासादायक चित्र नाहीये. त्यामुळे लसीकरण आणि वाढत्या रुग्णसंख्येच्या मुद्द्यावर आज विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे. धार्मिक कायदा लागू करण्यासाठी लष्करी न्यायाधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा तालिबानने केली आहे. शरिया सिस्टीम, दैवीय आदेश आणि सामाजिक सुधारणा यासाठी सर्वोच्च नेता हिब्तुल्ला अखुंदजादा याच्या आदेशानुसार न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली असल्याचं तालिबानचे उपप्रवक्ते इनामुल्ला समंगानी यांनी म्हटलं. जपानमध्ये महागाईने उच्चांक गाठलाय. महागाई वाढल्याने जपानमधील सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. जपानमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात. मात्र सध्या जपानी चलन असलेल्या येनचं मूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये घसरलंय. चलनामध्ये आलेल्या घसरणीमुळे आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि त्यामुळे देशात महागाईने उच्चांक गाठलाय. महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता असलेल्या जपान जो आहे तो संकटात सापडला. मुंबईतील फेक फॉलोअर्स प्रकरण पुन्हा नव्याने उघडकीस आलंय. क्राईम ब्रांचने 446 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात गायक 72 लाख फेक फॉलोअर्ससाठी 74 लाख रुपये दिल्याचा आरोप चार्जशीटमध्ये करण्यात आला आणि या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आणि कोयना मित्रा यांचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. एसटी महामंडळानं संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली. कोर्टात अवमान याचिकेवर संघटनेच्या वतीनं वेळ मागून घेण्यात आला. त्यामुळे शुक्रवारपर्यंत संघटनेनं आपली बाजू मांडण्याची मुभा कोर्टानं दिली. या संदर्भात सोमवारी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही आमचे आहात, बाहेरचे नाहीत. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमून काम सुरू केले. त्यामुळे राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारं आंदोलन करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलंय. हायकोर्टानं दिलेले आदेश हे कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. कोर्टानं संप बेकायदेशीर ठरवलाय. यात राजकीय पक्ष पोळी भाजून घेत आहेत. पडळकर आणि खोत यांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का? जर कामावर नसतील तर पगारही होणार नाहीत असा इशारा परवाने दिला. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये. मात्र परिवहन विभागानं पोलीस बंदोबस्तात खासगी बसला बस स्थानकातून प्रवासी वाहतुकीची परवानगी दिल्यानं प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. जळगाव बस स्थानकावर सुद्धा पोलीस बंदोबस्तात प्रमुख मार्गावर खासगी बस सोडण्यात येते. दरम्यान एसटीच्या तिकीट दराप्रमाणेच दर आकारण्याच्या सूचना परिवहन विभागाकडून खासगी बसेसना देण्यात आल्या. पुण्यातील एसटी डेपोतील चालक वाहकांचे रेस्ट हाऊस तोंडी आदेश देऊन खाली करायला लावले. त्यामुळे तळेगाव आगारातील चालक वाहक संतापले. त्यांनी पेट्या रस्त्यावर आणत आंदोलन केलं. लेखी आदेश नसतानाही प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला. गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यातल्या 11 डेपोतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. मात्र राज्य सरकार आणि शासन याची दखल घेत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह आंदोलन सुरू केलं. यात लहान मुलांसह घरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ऊर्जा विभागाच्या 6,500 कोटींच्या कामाच्या चौकशीच्या आदेशांवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 1 वर्षापूर्वी चौकशी केली नाही, आता अजून पुन्हा 6,500 कोटींची चौकशी सरकार करत आहे. महाराष्ट्रात जेवढे सरकारकडे
डिपार्टमेंट आहे ते वापरावे आणि 1 डिसेंबरच्या आत चौकशी करावी असं देखील बावनकुळे म्हणाले.